सो फ्रेंड्स, मी पाहिलाय एप्रिल मे 99 ह्या मराठी फिल्मचा ट्रेलर आणि मला तो कसा वाटलाय हेच तुमच्या बरोबर शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ करतोय. चॅनलला पटकन सबस्क्राईब करून टाका म्हणजे माझे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर लगेच सुरू करूया. कोकणामध्ये जन्मायला आणि यायला फार मोठा भाग्य असावा लागतो. सो व्हेंटिलेटर सारखी फिल्म केल्यानंतर ना मापुसकर ब्रदर्स पुन्हा एकदा आपल्याला नॉस्टॅल्जिक करण्यासाठी तयार झालेले आहेत. व्हेंटिलेटरने नॉस्टॅल्जिक केलं नव्हतं, पण ही फिल्म आहे ती आपल्याला नॉस्टॅल्जिक करणार आहे. कारण 90चं जे दशक होतं त्याच्यावरती आधारित अशी आणि उन्हाळ्यांच्या सुट्ट्यांवर आधारित अशी ही फिल्म असणार आहे. आणि त्याच फिल्मचा ट्रेलर बघितल्यानंतर काय वाटलं मला, मी अगेन जसं मी म्हटलं की नॉस्टॅल्जिक करणारी फिल्म आहे आणि मलाही तेच जाणवलं. कारण काळ हा खूप बदललेला आहे. म्हणजे तो जो एक काळ होता जिथे गावाला जाणं, सुट्ट्यांमध्ये एन्जॉय करणं, मजा मस्ती करणं, खूप म्हणजे गप्पा मारणं, कारण ते असा काळ होता ना जिथे मोबाईल फोन आपल्या आयुष्यात नव्हता, म्हणजे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन झालेलं नव्हतं आणि त्यामुळे तो एक अतिशय कसं म्हणतात ना इनोसंट असा काळ होता. तुम्हाला माहितीये कांदळवनाला इंग्लिश मध्ये मॅनग्रोव्ज म्हणतात. हरिहरेश्वर इज पॉप्युलरली नोन ॲज दक्षिण काशी. झाला हिचा सुरू. MSCB वाल्यांनी हिच्या तोंडाची रिडिंग घेतली ना तर अख्ख्या गावाला लाईट भेटेल. या बाई मासळी बाजारात चिंबोरी विकतायत. आता हेच वाक्य इंग्लिश मध्ये कसं बोलशील? बस बोंबलं दादा. ज्यामध्ये आपल्याला खूप जास्त एक्सपोजर नव्हतं जगाचं, खूप जास्त इन्फॉर्मेशनने आपण ओव्हरलोड झालेलो नव्हतो. त्यामुळे बेसिक फोन जस्ट इंट्रोड्यूस झाला होता आणि फार काही लोक तो अफोर्डही करू शकत नव्हते. त्यामुळे बसून बोलण्याची जी मजा आहे, समोरासमोर बसून संवाद करण्याची जी मजा आहे, किंवा विहिरीत पोहायची काय मजा आहे, पतंग उडवायची काय मजा आहे, त्यामुळे सगळं तो एक वेगळा एरा होता आणि मी त्या एराला बिलॉंग करतो. त्यामुळे मला ते खूप छान फील होत आहे आणि ती फिल्म आता पुन्हा एकदा स्क्रीनवर दिसणार आहे ना, त्यामुळे मी खूप एक्साइट झालो ट्रेलर बघितल्यानंतर. माहित नाही आताच्या जनरेशनला तो किती रिलेट करता येईल, कारण अख्खं डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन झालंय. AI आलंय आपल्या आयुष्यामध्ये, सोशल मीडिया आलाय, रील्स आल्या आहेत आणि व्हॉट नॉट. म्हणजे आपण कम्प्लिटली डिजिटल झालो असं म्हणूया आपण कम्प्लिटली. त्यामुळे आताच्या जनरेशनसाठी कदाचित हा एक अटेम्प्ट असू शकतो मापुसकर ब्रदर्स कडनं की तो एक काळ होता आणि तो काळ तुम्ही कुठेतरी मिस करताय. कदाचित काही लोक यावरनं म्हणजे ही फिल्म बघितल्यानंतर देखील होऊ शकतं माइंडसेट चेंज होऊ शकतो, पुन्हा सुरुवात होऊ शकते, पुन्हा त्या सुट्ट्यांची मजा घेऊ शकतात. बट मी बिंग अ मिलेनियल मला अतिशय मजा आली ट्रेलर बघितल्यानंतर. मला वाटतं अजून फिल्म रिलीज झाल्यानंतर मजा येणार आहे बघायला. तो जो एरा आहे त्या सगळ्या गोष्टी, मस्ती आणि काय होतं, कदाचित काही गोष्टी एवढ्या काळानंतर लक्षात देखील नसेल आणि फिल्म मधनं बघितल्यानंतर कदाचित जाणवतील. पण प्रत्येकालाच गावाची एक ओढ असते. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आल्यानंतर एक रिच्युअल अजूनही आहे. म्हणजे रिच्युअल चेंज नाही झालंय, बट काय झालंय ह्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनमुळे ना गेम्स खेळणं, बाहेर जाणं, बसून बोलणं, रात्री झोपून आकाशातल्या चांदण्या बघणं किंवा नुसतं आकाश पाहणं हे सुद्धा नाही झालंय. आपण अख्खं पूर्ण वेळ फोनमध्ये अडकलेले, फोनमध्ये चिकटलेले असे काहीसे झालोय. त्यामुळे त्या गोष्टींपासून काहीतरी ब्रेक घ्यायला हवा. काही लोक ऑब्व्हियसली सोशल डिटॉक्स म्हणा किंवा अशा गोष्टीही करायला लागले आहेत. बट ओव्हरऑल फिल्म ही खूप एक्साइटिंग वाटते, मजा येणार आहे, रिफ्रेश करणारी फिल्म असणार आहे असं ओव्हरऑल मला ट्रेलर बघितल्यानंतर मला आलेला अंदाज आहे. तुम्ही पाहिलाय का हा ट्रेलर आणि पाहिल्यानंतर तुमची काय रिएक्शन होती, तुम्हाला कसं वाटलं, तुम्हीही माझ्यासारखेच नॉस्टॅल्जिक झालात का, हे मला कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा इतरांबरोबर, म्हणजे जास्तीत जास्त लोक फिल्म पाहायला जातील. त्यामुळे मराठी फिल्मला एक मोटिवेशन देखील मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. फिल्म रिलीज झाल्यानंतर रिव्ह्यू घेऊन तुम्हाला भेटायला येईनच. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.